पावसाळी अधिवेशनाच्या अल्पकालीन चर्चेत सांगलीचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी राज्य सरकारच्या विकास कामांच्या धोरणांवर आणि सांगली शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सडकून टीका केली आहे। सभागृहात त्यांनी मांडलेले मुद्दे लक्षवेधी ठरले। सांगलीकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शेरी नाल्याचा मुद्दा विश्वजित कदम यांनी पुन्हा एकदा अधिवेशनात मांडला। गेले 20 वर्ष हा प्रश्न रखडलाय। दर पावसाळ्यात सांगलीतील बुधगाव रोड, मिरज रोड, गणेश नगर या भागात गुडघाभर पाणी साचतं, घरांमध्ये पाणी शिरतं, दुकानाचं नुकसान होतं। शेरी नाला पूर्ण झाल्यास सांगली शहरातील 70% पाणी तुंबण्याचा प्रश्न सुटेल। यासाठी लागणारा 300 कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा। केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे हा प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे। शेरी नाला हा केवळ सांगलीचा नाही तर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे असंही ते म्हणाले। पुढे ते म्हणाले, राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात। सांगली कोल्हापूर, सांगली तासगाव, सांगली इस्लामपूर या प्रमुख मार्गांवर प्रवास करणं तर जीवावर बेतते। कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी रस्त्यांसाठी मंजूर होतो, पण 6 महिन्यातच रस्ते उखडतात। याचा अर्थ एकच, एकतर दर्जाहीन साहित्य वापरलं जातं किंवा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे असा थेट आरोप त्यांनी केलाय। यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून सामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करताना डॉक्टर कदम म्हणाले, हा जनतेच्या कराचा पैसा आहे। टोल कर भरूनही नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत, मग हा पैसा जातो कुठे? निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीची कारवाई का होत नाही? संबंधित अभियंत्यांची जबाबदारी का निश्चित होत नाही? असा सवालही त्यांनी सरकारला केलाय। यापुढे दर्जाहीन काम करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। अध्यक्ष महोदय, सांगली जिल्ह्याला कृष्णा नदीचा पुराचा फटका सन 2005 साली, 2019 आणि 21 अशा अनेक या वर्षांमध्ये सोसावं लागला। पुरामुळे हजारो कोटींचं नुकसान, शेतकऱ्यांचं, रस्त्यांचं, सार्वजनिक बांधकाम विभागाचं नुकसान, या ठिकाणी शासकीय मालमत्तेचं आणि व्यक्तिगत मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, सांगली शहरामध्ये जो कृष्णा नदी कट जो परिसर आहे ते सांगलीच्या या सातत्याने एका विषयावर आम्ही इथे आमच्या भावना व्यक्त करत आहे आणि तो म्हणजे सांगलीचा शेरी नाल्याचा प्रश्न। आणि सांगलीच्या शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज या ठिकाणी सातत्याने आम्ही भावना मांडत आहोत की या सांगलीच्या शेरी नाल्याचा प्रश्न न मिटल्यामुळे त्याची आज जे कामं चालू आहेत ते अजूनही अर्धवट आहेत। तिथलं जे काही सांडपाणी आहे ते सगळं पुराचं घाण असणारं पाणी कृष्णा नदीत जातं आणि त्याच कृष्णा नदीतल्या पाणीची व्यवस्था पुन्हा लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करावी लागते। आज दुर्गंधी झालेल्या घाण पाण्यामधनं सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांना दुर्दैवाने ते सोसावं लागतंय। अध्यक्ष महोदय, किती वर्षानुवर्ष चालले, पंप बसवले जातात पण पुढचा टप्पा केला जात नाही। काही पंप चालू असतात, काही पंप बंद असतात। जे शेरी नाल्यासाठी बजेटची तरतूद केली जाते पुन्हा त्यातले पैसे दुर्दैवाने वळवले जातात। अध्यक्ष महोदय, हा सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांचा एक अत्यंत गहन प्रश्न आहे आणि शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज जे कृष्णा नदी जी आपली एक मोठी महाराष्ट्रातली आज एक अत्यंत महत्त्वाची नदी आहे, त्या नदीमध्ये शहरातलं पाणी जातं आणि तेच पाणी पुन्हा सांगलीकरांना सोसावं लागतं। ती आज पाण्याचा कलर सुद्धा हिरवा झालेला अध्यक्ष महोदय, एवढी वाईट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। आज सांगली शहरातल्या लोकांना या ठिकाणी सुरक्षा करण्याकरता, सुरक्षित आणि चांगल्या पाण्याची व्यवस्था देण्याकरता आज हे सगळे दळणवळणाचे खर्च राज्य शासनाने व्यवस्थित करणं आवश्यक आहे।